कागदपत्रांची माहिती गोळा करत 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 सगळे कागदपत्र आजपर्यंत आम्हाला क्लिअरली मिळाले नाही. जेव्हा क्लिअर जे कागदपत्र मिळाले, जेव्हा मी तक्रार केली, त्या तक्रारीनंतर जे चौकशी समिती नेमली गेली एसडीओ साहेबांनी तक्रार चौकशी समितीच्या माध्यमातून ते सगळं अहवाल दिला. त्या अहवाल दिल्यानंतर त्याच्यात त्यांनी सांगितलं की तुमचं जे माझी जी तक्रार होती ती तक्रार तुमची सत्य आहे. त्या तक्रारीवर सन्माननीय जिल्हाधिकारी महोदयांना मी ते पुन्हा एक त्याच्यावर अहवालावर तक्रार दिली किंवा असं असा अहवाल माननीय उपविभागीय अधिकारी यांचा आलेला आहे आणि असं असताना मी तक्रार करता आहे, परंतु तुमच्या डिपार्टमेंटचे म्हणजे शासकीय कर्मचाऱ्यांचे शासकीय अधिकाऱ्यांचे खोट्या सह्या खोटे कागद घेऊन इतका मोठा लाभ गेल्या 30 वर्षापासून घेऊन आलेले आहेत. त्याच्यामुळे यांच्यावर योग्य कारवाई करावी. तेव्हा सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी त्यांना आदेशित केलं आणि त्या याच्यावरून त्यांच्यावर 3 FIR दाखल झाले. महत्वाचा विषय असा आहे काय राजकीय सामाजिक ह्याच्यावरून आपण बघतो आणि थोडस ज्याला आपण म्हणतो दिरंगाई अशा काही गोष्टींमुळे सुद्धा होऊ शकते आणि समितीला सुद्धा काही कालावधी लागला. कारण तसं पाहिलं समितीने सुद्धा खूप कालावधी घेतलेला आहे याच्यामध्ये. परंतु एकंदरीत जी चौकशी झाली आहे ती सखोल चौकशी होऊन ज्या वेळेला सर्व अहवाल समोर आला त्यावेळेलाच हे गुन्हे दाखल झाले. सर्व बुलढाणा जिल्ह्यातील प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या सर्व पत्रकार बांधवांचे मी सर्वप्रथम शैलेश गुंदने शब्दसुमनांनी आपले स्वागत करतो. बंधूंनो, आजच्या या पत्रकार परिषदेचं निमित्त कदाचित तुम्हाला समजलेलं असेल, परंतु थोडक्यात आज या पत्रकार परिषदेसाठी माझे कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट गजाननजी ठाकरे हे उपस्थित आहेत. तसेच प्रत्येक वेळी अन्यायाला वाचा फोडणारे आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संघर्ष करणारे आमचे मार्गदर्शक समाधानभाऊ कणकर हे सुद्धा आज या पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत. त्यासोबत माझे लहान भाऊ महेश गुंदणे, श्याम वाकरकर हे सुद्धा आज या पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत. बंधूंनो, गेल्या 25 ते 30 वर्षापासून चिखलीतील कथित डाकू ज्याने आजपर्यंत या चिखली तालुक्यातील चिखली मतदारसंघातील शेतकरी व शिक्षणाच्या नावाखाली शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांचं लुटमार करणाऱ्या राहुल बोंद्रे यांच्या काळ्या फक्त कारनाम्यासाठी या पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. बंधूंनो, गेल्या 20 वर्षापासून राहुल बोंद्रे यांच्या भ्रष्टाचारासाठी मी व माझा परिवार संघर्ष करीत आहोत. गेल्या 20 ते 25 वर्षापासून अनेक वेळा माहिती मागितल्या, अनेक वेळा माहिती मिळाल्याने अनेक वेळा माहिती देण्यासाठी अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केली, परंतु आम्ही कुठेही थांबलो नाही. त्याचा पाठपुरावा करत राहिलो आणि जे आमच्या पूर्वीपासूनचे आरोप होते त्या आरोपाला धरून आम्ही कालपर्यंत परवापर्यंत संपूर्ण कागदपत्री कागदपत्र आमच्या हातात आल्यानंतर आमच्या लढ्याला थोडंसं यश मिळालं आणि आमच्या जी मी तक्रार केलेली होती त्या तक्रारीच्या अनुषंगाने ग्रामपंचायत सरपंच यांच्या माध्यमातून आपले तलाट मंडळ अधिकारी, त्यानंतर नगरपालिकेचे CO आणि आपले तहसीलचे कर्मचारी यांनी काल परवाला या राहुल बोंद्रे म्हणजे परमहंस रामकृष्ण मौनी बाबा शिक्षण संस्था यांच्या विरोधात जी तक्रार केली होती त्या तक्रारीला अनुसरून मी जी तक्रार केली होती त्या तक्रारीच्या आधारावर जे अहवाल शासनाकडून प्राप्त झाला त्या अहवालावरून संबंधित संस्थेवर गुन्हे दाखल झालेले आहेत आणि त्यासाठी आज या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या संदर्भात आपल्याला सर्वप्रथम मी समाधान भाऊंना विनंती करतो की समाधान भाऊ, आपण जे शेतकरी चळवळीत काम करताय आणि आजपर्यंत शेतकऱ्यांची कशा पद्धतीने दिशाभूल झालेली आहे, शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या नावावर शेतकऱ्यांकडून पैसा घेऊन शेतकऱ्यांचे शेअर देऊन शेतकऱ्यांना कसं फसवण्यात आलेलं आहे
त्याबद्दल आपण व कराल अशी विनंती.